अमरावती महानगरपालिकेतील बहुचर्चित घोटाळा प्रकरणामधील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी योगेश कावरे याला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले असून शुक्रवारी सायंकाळी योगेश कावरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। शनिवारी आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं। मनपाच्या बडनेरा झोन अंतर्गत 2,30,00,000 रुपयांचा शौचालय घोटाळा उघड झालेला असून बोगस लाभार्थ्यांच्या नावे व कागदोपत्री शौचालय उभे करून कोट्यावधी रुपयांचा निधी काढला गेला। या कोट्यावधी रुपयांच्या निधीवर आरोपींनी डल्ला मारून स्वहित साधले। या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर प्रारंभी काही लाखांचा दिसत असलेला हा घोटाळा कोट्यावधी रुपयांचा असल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणून योगेश कावरेचे नाव पुढे आल्याने पोलीस योगेश कावरेला अटक करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु योगेश कावरेने अटकपूर्व जामीन प्राप्त केला होता। सदर जामिनावर न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने योगेश कावरेचा जामीन रद्द केला। तेव्हापासूनच पोलिसांना योगेश कावरेची प्रतीक्षा होती। ती प्रतीक्षा शुक्रवारी पूर्ण होऊन शौचालय घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार योगेश कावरे हा अखेर पोलिसांच्या हाती लागला। शनिवारी आरोपी योगेश कावरे याला न्यायालयात हजर केले असता त्याला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली। यामध्ये आता आणखी सत्यता समोर येण्याची शक्यता आहे। विदर्भ न्यूज करिता अजय शृंगारे यांचा हा वृत्तांत।